अतिविचाराचे कारणे कोणते आहेत? अतिविचारांचे दररोजच्या आयुष्यावर आपल्या काय परिणाम पडतो? आपल्या नातेसंबंधावर, आपल्या हेल्थवर, आपल्या मनावर, नाही का? आणि ह्यापासून सुटका कशी मिळवायची आणि उपाय. ओके, तर सर्वप्रथम पहिलं जे कारण आहे अतिविचाराचं ते म्हणजे आपल्या दररोजच्या आयुष्यामधले सवयी, नाही का? की आपण किती वाजता उठतो, आपली जी स्लीप सायकल्स बनलेली आहे ते, परत आपलं स्क्रीन टाईम, आपण फोन किती वेळ यूज करतो, नाही का? आणि आपल्या ज्या जेवणाच्या टायमिंग, किती खातो, आपण आपल्या शरीराला जेवढं उपयुक्त आहे तेवढं जेवण करतो का नाही, म्हणजे जे दररोजच्या जे आयुष्यातले जे आपले हॅबिट्स आहेत त्याही हॅबिट्स आपल्या अतिविचार करण्याच्या जे सवयीला खतपाणी घालण्याचं काम करत नाही. आणि दुसरं कारण जे सांगायचं झालं तर दुसरं कारण हे आहे की आपण एका ट्रॅपमध्ये फसलेलो आहोत विचाराच्या. त्या विचाराच्या ट्रॅपमधून बाहेर येणं खूप गरजेचं आहे, नाही का? म्हणजे एकसारखे दररोज एक सेम थॉट्स येत असतात, त्यांना निवडून सेम जे थॉट्स आहेत त्यांना साईडला करून त्या ट्रॅपमधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. ओके, हे झालं दुसरं कारण. आणि तिसरं कारण जे आहे, तिसरं कारण एक शास्त्रानुसार असं आहे की शास्त्र असं म्हणतात की अतिविचार जे करण्याची आपल्याला सवय आहे ते आपल्या फॅमिलीच्या ज्या एका मेंबरमधून, म्हणजे आपल्या आईवडिलापैकी एखाद्याला जर अतिविचार करण्याची सवय आहे, एकदम अतिविचार, ताणग्रस्त राहण्याची सवय आहे, तर ते एक अनुवांशिकतेनुसार आपल्यामध्ये ते अतिविचार करण्याची सवय येते. तर ते हे एक जाणून घेणं खूप गरजेचं आहे. पण आईवडिला आणि अनुवांशिकतेनुसार जे आपल्यात जे सवय येते अतिविचार करण्याची, ती फक्त आणि फक्त 25% असते आणि बाकी सगळं आपलं आयुष्य जे आहे 70%वर अवलंबून असते. आपण 70%वर आपलं आयुष्य खूप सारं बदलू शकतो. त्यामुळं अनुवांशिकतेनुसार जे आपल्या आयुष्यामध्ये अतिविचार करण्याची सवय आलेली आहे, स्वभाव झालेला आहे आपला, ते आपण बदलू शकतो. ओके, हे जे बघितलं हे झाले कारणं. बट ओव्हर थिंकिंग, अतिविचाराचे आपल्या आयुष्यावर परिणाम काय पडतात? परिणाम म्हणजे आता समजा आपण सगळ्यात सर्वप्रथम बघूत की शारीरिक आणि मानसिक परिणाम कोणते. शरीरावर पडणारे परिणाम कोणते? तर धडधड करणे, विसरभोळेपणा, आपल्या दररोजच्या ज्या सवयी आहेत ना, ते सवयीचा अभाव असल्यामुळं आपले फॅट वाढणे, हे जे झाले शारीरिक परिणाम. मानसिक परिणाम कोणते? धडधड करणे, त्यानंतर आत्मविश्वासाचा अभाव, प्रेरणेचा अभाव, नाही का? आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काम आहेत ते कोणत्याही कामावर मन न लागणं, नाही का? आणि हे झाले शारीरिक आणि मानसिक परिणाम. आणि तिसरं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नातेसंबंधावर खूप मोठ्या परिणामाचा परिणाम पडतो. म्हणजे जर तुम्ही कॉलेजचे स्टुडंट असाल, जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर तुम्ही एक तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी झालेला असतो. कॉलेजमध्ये गेला तर मित्रांमध्ये मिसळत नसता, तुम्ही नवीन मित्र करत नसता. जर ऑलरेडी तुमचे मित्र असतील तर ते मित्र तुटून जायला लागतात, नाही का? एखादा मित्र म्हणजे रिलेशनमध्ये असायला रिलेशन तुटायला लागतो, जुने मित्र तुटायला लागतात, अजून नवीन मित्र तुम्ही बनवत नाही, आत्मविश्वासाचा अभाव असतो. ओके, हे आहेत नातेसंबंधावर पडणारे परिणाम, नाही का? हे बदलणं खूप गरजेचं आहे. ह्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम पडतो. आपलं आयुष्य पूर्णपणे नाहीसं झाल्यासारखं असतं आणि आपण जगणंच विसरून जातो अतिविचारामुळे, ओव्हर थिंकिंगमुळे, नाही का? तर मित्रांनो, हे झाले कारणे आणि परिणाम. शेवटच्या पाठमध्ये बघू की आता ह्या अतिविचार करण्याची आपल्याला एक घाण सवय लागलेली आहे, त्यापासून आपण सुटका कशी मिळवायची, त्याचे उपाय काय आहेत हे समजून घेऊया, नाही का? तर पहिलं जे आहे मित्रांनो उपाय की ते म्हणजे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, हो, नाही का? जेव्हा तुम्ही दृष्टिकोन बदलाल तेव्हा तुमचं आयुष्य एकदम सुखमय आणि शांतमय व्हायला लागेल. दृष्टिकोन बदला म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात जेही प्रॉब्लेम यायला लागतात किंवा तुम्हाला असं वाटतं की हे माझ्याच आयुष्यात का घडतं, तर तुम्ही ते जे घडतं किंवा ते जे तुमचे प्रॉब्लेम असतात त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह नजरेने पहा. ते तुमचे प्रॉब्लेम नसून ते एक तुम्हाला ताकदवर किंवा स्ट्रॉंग बनवण्याचे एक मार्ग आहेत, नाही का? त्या प्रॉब्लेमपासून ते स्ट्रॉंग बनतं. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, म्हणजे तुमचे अतिविचार जे करण्याची जी सवय लागलेली तुमची कमी होईल, नाही का? आणि दुसरी एक टेक्निक आहे ते म्हणजे अवॉइड करायला सका, इग्नोर करायला सका. सर्व थॉट्स हे तुमचे नसतात, नाही का? सर्व थॉट्स हे तुमचे नसतात, ते थॉट्स येतात जातात. त्याच्यामुळं सर्व थॉट्सला तुम्ही ॲक्सेप्ट करत बसलास तर तुम्हाला अतिविचार वाढेल, भीती वाढेल, ताण वाढेल, नाही का? तुम्ही तणावग्रस्तमध्ये जगाल, नाही का? त्यामुळं जेवढे तुमचे थॉट्स येतात ते तुमचे नसतात. त्यामुळं हळूहळू एका थॉट्सला इग्नोर करायला शिका जे निगेटिव्ह आहेत त्यांना. आणि तिसरा एक पॉईंट ते म्हणजे ॲक्सेप्ट करायला शिका. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता तेच बदला, नाही का? आणि ज्या गोष्टी तुम्ही
बदलू शकत नाही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून सोडून द्यायचा प्रयत्न करा. हर गोष्टी तुम्ही नाही बदलू शकत. सगळ्या 100%पैकी 100% प्रॉब्लेम तुम्ही नाही सॉल्व करू शकत. त्याच्यामुळं ॲक्सेप्ट करायला शिका. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे ह्या दोन्ही उपायापासून जर काही नाही झालं तर एक डायरी ठेवा छोटीशी. स्वतःचा एक चिकित्सक बना, नाही का. सकाळी उठा, कामं जे काही दिवसभर करायचं ते लिहून एका कागदावर ठेवा. आणि करा, नाही का. तेच तुम्ही स्वतःला सांगा तिसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे तुमची हळूहळू जी म्हणजे अतिविचार करण्याची सवय आहे ती हळूहळू कमी होईल, नाही का. म्हणजे थॉट्स येतात दिवसभर. अतिविचार जे करता ना तुम्ही, अतिविचार करा म्हणजे फक्त अतिविचार होणं, अतिविचार करत बसणं ते नाही. त्याच्यामध्ये असे थॉट्स असतात ते तुम्हाला त्रासदायक असतात. ते थॉट्स आलं की तुम्हाला एकदम चिडचिड वाटायला लागतं आणि त्रास होतो. ते थॉट्स तुम्ही लिहून काढा आणि त्याचे प्रॅक्टिकली आन्सर लिहून काढा. हे खरंच गरजेचे आहे का, हे म्हणजे ह्या जे कारण म्हणजे प्रॉब्लेम आहेत त्यांचं मी काय सोल्युशन काढू शकतो हे तुम्ही लिहून काढा, नाही का. चिकित्सक बना स्वतःचा. म्हणजे स्वतःलाच एक तिसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून स्वतःला पहा. जर समजा तुमचा मित्र तुमच्या स्थितीमध्ये असला तर तुम्ही त्याला काय सांगू शकता, काय उपदेश देऊ शकता हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करा, नाही. स्वतःला सांगा तिसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून. तर आशा करतो की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल. हे जे मी ती सांगितले ना कारणे परिणाम, थोडंसं स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. खरं तुमच्या आयुष्यामध्ये हे घडत असेल तर थोडेसे चिकित्सक बनून हे प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमानामध्ये जगायला शिका, नाही का. आणि हे जे सांगितलं उपाय वगैरे ते सहजासहजी 1-2 दिवसामध्ये बदलणार. आयुष्यामध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर ते ओव्हर थिंकिंग थांबणार नाही. ह्यासाठी तुम्हाला सारखं म्हणजे सवयच लावून घ्यावं लागेल. एक महिनाभर ट्राय करून बघा. एक महिन्याच्या नंतर खरंच तुम्हाला तुमचे अतिविचार जे आहेत हळूहळू कमी व्हायला लागतात आणि तुम्ही जे राईट थिंकिंगमध्ये राईट डायरेक्शनमध्ये जायला लागता. धन्यवाद.